कोल्हापुरात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुकांसाठी महायुती फिसकटण्याची चिन्ह, तर महाविकास आघाडीमध्ये देखील जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिघाडी. कागल, राधानगरी, हातकणंगले, चंदगड तालुक्यात महायुतीमध्ये अंतर्गत लढाई. रायगडच्या माणगावमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रमेश मोरेंचा शिवसेनेमध्ये प्रवेश. मोरबा मतदारसंघातून रमेश मोरेंना शिवसेनेकडून जिल्हा परिषदेची उमेदवारी. वर्ध्यातील घोराडच्या रिंगण सोहळ्यात वारकऱ्यांची गर्दी. पुण्यतिथी उत्सवानिमित्त पालखी, रिंगण सोहळा, डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या रिंगण सोहळ्याला भाविकांची उपस्थिती. गोसे खुर्द प्रकल्पाच्या 38 वर्षांनंतरही पुनर्विकासाचं भिजत घोंगडं कायम. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे गोसे खुर्दचा प्रकल्पग्रस्त आजही पाण्यावर. देवाच्या आळंदीत इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली. केमिकलयुक्त मैला मिश्रित पाणी इंद्रायणी नदीत सोडलं जात असल्यानं वारंवार इंद्रायणी नदी फेसाळतेय. प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना केल्या जात असल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त. गोवा मुंबईनंतर आता सोलापुरातून इंदूरसाठी विमानसेवा. सोलापूर मुंबई विमानसेवेचा इंदूरपर्यंत विस्तार. सोमवार, बुधवार, गुरुवार अशा दिवशी ही विमानसेवा राहणार उपलब्ध. कांदिवली बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम पूर्ण. विरार लोकल आणखी फास्ट धावणार. मुंबई सेंट्रलपासून बोरिवलीपर्यंत मेल एक्सप्रेस आणि लोकल ट्रेन परस्परांना अडथळा न बनवता स्वतंत्रपणे धावणार. हिंगोली जिल्ह्यात बळेगाव पाटीत किरकोळ कारणावरून 2 गटात वाद. तलवारी नाचवून दहशत माजवण्याचा प्रयत्न. दोघांविरोधात गुन्हा दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.